सलामीची जोडी निधी इलेव्हन नायगाव संघाकडून ऋतिक पाटील आणि ओमी स्ट्राईक वरती असतील. अर्थातच डावखुऱ्याचा फलंदाज ओमी. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय कृष्णा. कांधारी इलेव्हन किंग्स बँड्रा या संघाचा प्रथम गोलंदाज कृष्णा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज फेस करतील डावखुऱ्या हाताचे फलंदाज ओमी यांना. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक पंच रवी चंदोनकर यांनी आम्हाला दर्शवलं. क्वार्टर फायनल 2चा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळतील कृष्णा. पहिला चेंडू बॅटकट एक वेगवान चेंडू टाकला होता. खातं उघडलंय संघाचं. नायगाव निधी इलेव्हन या संघाचं एकच धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती कृष्णा सज्ज गोलंदाजीसाठी. दुसरा चेंडू घेऊन या ठिकाणी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न अक्षय कडून चूक झाली. जीवनदान मिळालं. एक सोपा झेल होता. कर्णधार थोडेसे नाखुश त्याच्यावरती. बदलापूर वरून खास ही टुर्नामेंट खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले जावेद भाई यांनी त्यांना या ठिकाणी पाठवलंय. मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर या खेळाडूंनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. आता मात्र त्याकडून चूक झाली. तेवढं चालतं. लहान मुलगा आहे. दोन चेंडू 2 धावा झालेले आहेत. तिसरा चेंडू फिरकीचा मारा केला होता. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न. डायरेक्टची संधीचं सोनं केलं. माघारी परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरले ओमी. ऋतिक पाटील माघारी परततात. चुकीचा काल स्वतःच्या फटक्यावरती नाखुश ठरले. नॉन स्ट्राईक एंडला तैनात असतील ते. आतापर्यंत 4 चेंडू झाले. 2 धावा या ठिकाणी खर्च केले आहेत. चौथ्या चेंडूवरती धाव घेण्याची संधी होती मात्र माघारी परतावं लागेल ऋतिक पाटीलला. धावचीतच्या स्वरूपात बाद झाले. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन कृष्णा गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंचांनी वाईड दर्शवलाय. एक अवंतर धाव अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 3.
आउटसाइड ऑफ द स्टंप टाकलेला डिलिव्हरी वाईट स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. धावा झाल्यात मात्र 3. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा काही अजून आल्या नाहीयेत. मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी धावत आले. एक सोप्पा झेल या ठिकाणी झाला आणि खेळाडूला माघारी परतावं लागेल. रवी बुंबाक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॉन स्ट्राईक एंडला विकी. स्ट्राईकला आता मात्र असतील अजित. रवी आणि अजित समीकरण आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. क्वार्टर फायनल 1चा सामना आपण खेळतोय. 50,000 25,000 रुपयासाठी रोख रुपये रक्कम ही स्पर्धा असलेली टुर्नामेंट. आखूड पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत. अजित त्या ठिकाणी फलंदाजी करतायत. पहिला चेंडू रवी बुमक यांचा निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रवी सज्ज. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. उमर खान त्या ठिकाणी चेंडूवरती आले. चेंडू मैदानाच्या आतमध्ये उसळी घेत 2 क्षेत्ररक्षकांना भेदून 3ऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. तदरम्यान 2 धावा. कृष्णा त्या ठिकाणी आले. चेंडूची फेकी करतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 5. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रवी बुंबक. डॉट बॉल. तिसरा चेंडू. काय सुरेख गोलंदाजी हाताळतोय. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंचांनी वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव संख्या झाली ती म्हणजे 6. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन फुलर लेनचा चेंडू होता. डीपला खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती आले आहेत नवीन फलंदाज विकी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू सुरेख. पंचांकडे दाद मागतायत. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाले 7. आतापर्यंत 11 चेंडू वरती 7च धावा झाल्या आहेत.
शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हा देखील चेंडू निर्धाव. दुसरा षटक उत्कृष्टरित्या हाताळले. अवघ्या 3च धावा खर्च केल्यात रवी भुंबक, माफ करा 4 धावा खर्च केलेत. फकीरा मागील मॅच मध्ये या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली होती. सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतात. डावकुऱ्यातच गोलंदाज फकीरा पण त्यांच्या उजव्या बाजूने अर्थातच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. सामोरं जाईल त्याला दिग्गज खेळाडू नायगावचा वंडर बॉय अजित मोहिते. पहिला चेंडू पाय पुढे काढून मारलेला फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. गगन होती सामन्याला सुरुवात. मॅच ऑन. धाव संख्या झाली ती म्हणजे 13. 4 षटकांचे हे सामने आहेत. काय सुरेख चेंडू हाताला. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 2 चेंडू 14 धावा. सुरेख गोलंदाजी हाताळतोय फकीरा. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजितला. आता मात्र चेंडू सजवलाय फटका. झाडाला लागून चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चौथा चेंडू घेऊन फकीरा. इथे मात्र चीप केलाय. अक्षय त्या ठिकाणी तैनात होते. कोणतीही चूक न करता एक सोपा झेल हाताळला. माघारी परतावं लागेल. मोठा हादरा अजित मोहितेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चव्हाण. मागील 2 दिवसापूर्वी शनिवार रविवार आपण जी टुर्नामेंट या ग्राउंड मध्ये पाहिली, गावडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टुर्नामेंट झाली. आर डोंबिवली या संघाकडून तुफानी फलंदाजी केलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चव्हाण. मॅन फ्रॉम काळा चौकी. काळा चौकी परिसरातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. चार चेंडू 16 धावा. बॉल टू बॉल असं समीकरण पाहतोय आपण. 5वा चेंडू घेऊन फकीरा.
काय चेंडू हाताळतोय फकीरा. फलंदाज बीट झाले. कव्हर्सला खेळायचा प्रयत्न मात्र असफल ठरले अनिकेत. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज फकीरा. आता मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर वाईड +1 अशा एक अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या झाल्या 18. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फकीरा. इथे मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून धावा मिळतील 6. अनिकेतच्या बॅटमधून येईल पहिला षटकार. अर्धा डझन धावा टीमच्या खात्यामध्ये भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. शेवटचा षटक घेऊन 15 वर्षाखालील खेळाडू अक्षय. धावसंख्या झाली धावफलकावरती 24. पहिलाच फटका यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. विकी फलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर रिजनला. 6 धावांसाठी खेळलेला फटका. खूपच लांब फटका मारला. धावसंख्या झाली 31. तिसरा चेंडू. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. आडव्या हाताने खेळलेला फटका. डीप मिड विकेट रिजन मध्ये 6 धावांसाठी मोठा षटकार विक्कीच्या बॅट. आता जलद गतीने वाढते. 37 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. पाहूया चौथा चेंडू घेऊन अक्षय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फलंदाज बीट झालेले आहेत. एकच धाव. 38 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. या ठिकाणी अनिकेतची खेळी संपुष्टात आली. उमर खान स्वतः त्या ठिकाणी यष्टीरक्षण करत होते. झेलबाद झालेले आहेत.
शेवटचा चेंडू अक्षयच्या या षटकातील. त्यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच संपेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करतील नवीन फलंदाज. राहुल जोगाडे या मैदानाच्या आतमध्ये दाखल, स्ट्राईक वरती असतील. शफल झाले, शफल होऊन मारलेला फटका. फटका तर चांगला होता, मिड विकेट रिजन मध्ये खेळलेला फटका, 2 धावांसाठी खेळलेला फटका. इथे मात्र पंचांनी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात राहुल जोगाडेला बाद घोषित केलेलं आहे. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक झालाय. नायगाव निधी इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये धावा 40. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल कांधारी इलेव्हन किंग्स बँड्रा. जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. आकाश जांगेड त्यांच्या सोबत उमर खान, उमर इलेव्हनचे स्वतः संघ मालक कर्णधार उमर खान मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राज सिंगला, तर स्ट्राईक वरती पाहतोय कांधारी इलेव्हन किंग संघाच्या 2 फलंदाजीसाठी आलेल्या सलामीच्या जोडीला. उमर खान स्ट्राईक वरती असतील, नॉन स्ट्राईक एंडला असतील अर्थातच आकाश जांगेड.
पहिला चेंडू घेऊन पहिला षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा. अनिकेत चव्हाण स्क्वेअर लेगला तैनात होते. एक सोप्पा झेल हाताळला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुरा आता फलंदाज प्रथमेश. रासिक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. बॅट खाली चेंडू होता. झाडाला चेंडू आदळेल. झेल सुद्धा पकडला गेला मात्र एकाच धावेवरती रोखलं गेलं. खाता उघडलंय संघाचं दुसऱ्या चेंडूवरती. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राज सिंग. काय चेंडू हाताला एकदम जोरात. टप्पा पडल्यावरती फिरकी अजितच्या हातामध्ये जणू जाऊन बसली. पुन्हा एकदा चौथा चेंडूसाठी गोलंदाज सज्ज. आता मात्र पंचांनी वाईड +1 अशा 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी दर्शवलेत. या अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा राज. चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. मोठा फटका आकाश जांगेडच्या. उत्कृष्ट झेल पकडलाय. विकी झेलच्या खाली आले. एक सुरेख झेल टिपला. शेवटचा चेंडू घेऊन आतापर्यंत 3 धावा खर्च करत 2 बळी घेतलेले आहेत आपल्या षटकामध्ये. टेनिस क्रिकेट जगतातील 2 मातब्बर खेळाडू माघारी परतवून लावले आहेत. उमर खान त्याचबरोबर आकाश जांगेड. शेवटचा चेंडू घेऊन हलक्या हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. अनिकेत चेंडूची फेकी करतील. स्ट्राईक रोटेट होते एका धावेने. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा आल्या. पाहूया दुसरा षटक कोण हाताळेल.
नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहतोय अमरीश. दुसरं षटक घेऊन अमरीश सामोरे जाईल त्याला रोहन साळुंके. पहिला चेंडू, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडूनी कलाटणी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावला. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अमरीश. आता मात्र पंचांनी आपल्या बाजू फेरल्या आहेत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, आउटसाइड ऑफ द स्टंप. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये भर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. खूपच लांब टर्न टाकतायत. दुसरा चेंडू डॉट. फिरकीचे जादूगर या टीम मध्ये 2 आपण गोलंदाज पाहतो. पहिल्याचा राज सिंग, दुसरा हा अमरीश, त्याचबरोबर राहुल देखील. आता मात्र पंचांनी पुन्हा एकदा वाईड घोषित केलाय. अवे फ्रॉम द बॉडी होता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील केलाय. यापुढील 1 बाउन्सरची चेंडू असेल तो अर्थातच नोच असेल. याची गोलंदाजीने दक्षता घ्यायची. दुसरा बॉल पुन्हा एकदा. इथे मात्र फुल टॉस चेंडू. धावा पावे किती होतील. 4 धावांसाठी खेळलेला फटका. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमारेषा. तीन चेंडू 10 धावा झालेले आहेत. इथे मात्र पॉइंटला तैनात असलेले खेळाडू पंचांनी बाद घोषित केलंय. पंड्या त्या ठिकाणी तैनात होते. दोन चेंडू शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ असताना
पहिला चेंडू प्लम पायचीच्या स्वरूपात लेग बिफोर बाद झालेले आहेत. आल्या पावली माघारी परतावं लागेल दिनू याला. दुसरा विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश झा. हॅट्रिकची संधी होती, संधी मात्र हुकली. डॉट चेंडूनी दुसरा षटक संपलेलं आहे. धावा मात्र झालेल्या आहेत 10. 12 चेंडू 31 धावांची गरज. तिसरा षटक आडव्या हाताने खेळलेला मोठा फटका. चेंडू मैदानाच्या आतमध्ये झाडाला लागून दोनच धावा. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय राहुलचा. फिरकीचा जादूगर. दुसरा चेंडू डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूकडे वळूया आपण. तिसरा चेंडू देखील वळवलाय. गोलंदाज राहुल, फिरकीचा जादूगर, नन्ना मुन्ना जादूगर अशी त्यांची ओळख टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहतो. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. 1 फॉर दी ओव्हर. धावसंख्या झाली अतिरिक्त धावेने 13. इथे मात्र प्रथमेशच्या बॅटीतून एक हलका फटका. 2 धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चोरटी धाव अर्जित केली मैदानातली धावून. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 15. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र मोठा फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या पार. येईल मोठा षटकार. सात चेंडू 20 धावांची गरज.
इथे मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. मंदार गुरव अर्थातच बंड्या त्या ठिकाणी तैनात होते. 6 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय तर हुसेनला चिता कॅम्प मधून बिलॉंग करतात. हुसेन सामोर जाईल त्याला प्रथमेश. महाराजा ग्रुप भव्य क्रिकेट सामने आयोजित प्रमोद वलंजू साहेब. फुल टॉस चेंडू फुल टोल वसवलाय. 4 धावांसाठी खेळलेला फटका. महाराजा ग्रुप आयोजित ही स्पर्धा मानाची स्पर्धा अर्थातच बृहन्मुंबई महानगरपालिका व खुला गट अशी आपल्याला सामने पाहायला मिळतात. कालच्या सत्रात पाहिलं तर बीएमसी तर्फे शर्वरी 11 या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला. आज कोण जाईल फायनल मध्ये चुरस आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी खेळलेला फटका. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राहतील प्रथमेश. धाव संख्या झाली ती म्हणजे 27. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. आडव्या हाताने खेळलेला फटका स्क्वेअर लेगला. बच्चा त्या ठिकाणी उभे होते. नायगाव परिसरातील हा देखील एक चपळ खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वारंवार अजित मोहिते फिल्डिंग मध्ये आपण बदल करताना दिसत आहेत. 3 चेंडू 13 धावांची गरज. मोठा फटका हेलिकॉप्टर. पाहूया धावा किती होतील. बाउंड्री रेषेवरती राज सिंग यांनी उत्कृष्ट झेल पकडला. माघारी परतावा लागेल. जिंकण्यासाठी 2 चेंडू 13 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये उतरलेत रवी बुंबक. इथे मात्र सामना जवळजवळ निधी 11 नायगाव संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला दिसतोय. 1 चेंडू 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू देखील निर्धाव. सामना 1 हाती जिंकलाय निधी 11 नायगाव संघाने.